नमस्कार, मी विशाल परदेशी. बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. सुरुवात करूयात एका महत्त्वाच्या बातमीने. मिशन बिगिन अगेन अंतर्गत नागपूर महानगरपालिका हद्दीतील शाळा महाविद्यालय जी आहेत ती 4 जानेवारी 2021 पासून सुरू होणार आहेत. यासंबंधी मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी आदेश काढलेले आहेत. मात्र मनपा शिक्षकांच्या केलेल्या कोरोना चाचण्यांपैकी 6 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे शिक्षकच कोरोनाच्या विळख्यात असल्यानं पालकांमध्येही काहीशी चिंता वाढली. नागपूरमधली घटना आपण बघतोय. नागपूरमधली घडामोड आहे. पुढे बातमी अशी की आता 5वी ते 8वीचे वर्ग लवकरच सुरू होण्याची शक्यता. कोरोना परिस्थितीचा पुढील काही दिवस आढावा घेऊन 5वी ते 8वीचे वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेणार असल्याचं शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटलेलं आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढती की कमी होते, तसंच कोरोनाच्या नव्या विषाणूचा नेमका काय परिणाम होतो याचा अंदाज घेण्यात येणार आहे. या संबंधित चर्चा करून इतर शालेय वर्ग सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचं शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केलं. ते 8वीपर्यंत शाळा सुरू करण्यासाठी आपण असा विचार करतोय की आता सध्या आपल्याला माहिती आहे की ब्रिटनच्या व्हायरसच्या बाबतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये चर्चा आहे. आता 1 तारीख झालेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे 9 वर्षाची सुरुवात झाली आहे. त्यामुळे थोडे दिवस बघू आपण की या परिस्थिती कशी तयार होते आणि त्याच्यानंतर मग आपल्याला पुढचा टप्पा जो आहे त्याच्यामध्ये 5वी ते 8वीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचा आपल्याला विचार करता येईल. परंतु ते करत असताना आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाशी आणि राज्यामधली काय परिस्थिती आहे कोरोनाची त्याची एकंदरीत पाहणी करणार आणि त्याच्यानंतरच आम्ही पुढचा जो आहे तो निर्णय या ठिकाणी घेणार. तर त्याचबरोबर त्यांनी यावेळी 10वी बोर्डाच्या परीक्षेबद्दल काय म्हटलंय तेही जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. सांगितलेले आहे की आपल्या 12वीच्या आणि 10वीच्या परीक्षेसंदर्भात सुद्धा आम्ही हाच निर्णय घेत आहोत की जवळपास 15 एप्रिलच्या नंतर 12वीच्या आणि 1 मेच्या नंतर आपण 10वीच्या परीक्षा घेण्यासंदर्भामधला विचार करत आहोत. पुढली नाशिकमध्ये एक मोठी बातमी अशी बघा. आमदाराच्या मुलीच्या लग्नात चोरी झाली आहे. आणि ही चोरी काय बघा, जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं पाकिटच कोणीतरी मारलं. ते देखील या लग्नाला आमंत्रित होते. लग्नाला राजकीय नेत्यांची उपस्थित होती. पण या गर्दीचा फायदा घेऊन कोणत्या तरी चोराने खुद्द जिल्हाधिकाऱ्यांचंच पाकिट मारलं. बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रशांत भाग आपल्या बरोबर आहेत. प्रशांत, नेमकं काय घडलं? सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा कसा होऊ शकतो याचं उदाहरण म्हणजे की निफाडचे आमदार दिलीप बनकर यांच्या मुलीचं लग्न. हे खरं तर हाय प्रोफाईल लग्न आणि याचमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री छगन भुजबळ असा अनेक राजकारणी नेते आणखी जिल्ह्यातले सगळे प्रमुख प्रशासकीय अधिकारी या लग्नाला होते. पोलिसांपासून तर महसूल विभागापर्यंत सगळेच. प्रचंड मोठी गर्दी या ठिकाणी झाली होती. याच लग्न सोहळ्याच्या थोड्या वेळ आधी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. आणखी त्याच्यातही म्हटलं की लग्न सोहळ्याला 100च लोकांना बोलवायला पाहिजे खरं तर. आणि त्यानंतर ही प्रचंड गर्दी आणि याच गर्दीमध्ये चोरट्यांनी हिसका दाखवला. जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांचं पाकिट मारलं. या पाकिटात त्यांचं आधार कार्ड, त्यांचं ID कार्ड, त्यांचं क्रेडिट कार्ड, या पैसे, हे सगळ्याच गोष्टी होते. म्हणजे कशा प्रकारची घटना अशी घडू शकते याची ही चुणूक या ठिकाणी दाखवून दिली. कोरोना पार्श्वभूमीवर झालेलं लग्न, झालेली प्रचंड गर्दी आणि याच गर्दीचा फायदा घेत अनेक चोरटे सुद्धा या लग्नामध्ये अनाहूत पाहुणे म्हणून आले होते. आणि अनाहूत पाहुण्यांनी हिसका दाखवला, तोही थेट जिल्हाधिकाऱ्यांनाच. आणि तोही सगळेच प्रमुख प्रशासकीय अधिकारी असताना, सगळे प्रमुख राज्याचे नेते असताना अशा प्रकारची ही घटना घडली. आणि याचीच चर्चा आता खमंग चर्चा व्हायला सुरुवात झाली आहे. विशाल, धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. खरं तर लोकप्रतिनिधींनीच संयम बाळगणं आवश्यक आहे. त्यांच्या घरातले जे सोहळे आहेत ते जेवढे ते साध्या पद्धतीने करू शकतात या वातावरणात ते महत्त्वाचं आहे. पण गर्दी किती जमा झाली या लग्नात